विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं. नरेटिव्ह तयार केला मराठा समाजाचा. आता बघा, ही देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं. मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल, या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या. आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला. आणि ज्यांनी 1980 पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिबळ टिकणार नाहीये. हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले, फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही, कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर 43% मतं भाजपला मिळाले नसते. हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर 44% मतं आपल्याला मिळाले नसते. किंवा एकूण जर आपण 2019च्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आहेत. आणि टक्केवारीचा विचार केला तर 1% आपले कमी झाले. त्यापेक्षा जास्त मतं आपले 2019 पेक्षा कमी झालेले नाही. आता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. त्यामध्ये ते असं म्हणाले की मराठवाड्यामध्ये एक समज तयार केला गेला मराठा समाजाचा, पण आपण मराठा समाजाला दोन्ही वेळे आरक्षण दिलं होतं, महामंडळे दिली होती, अनेक योजना सुरू केल्या होत्या, पण या निवडणुकीमध्ये तसा समज तयार करून दिला की मराठा विरोधी. नाही, समज फेमस काय नाही, त्यांनी आणखीन तरी गैरसमाजात राहू नये. समज फेमस करून दिलेला नाही. जे खरं आहे ते आहे, जे खरं आहे ते आहे. तुम्ही आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिले. पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते 2014चे आणि 2019चे. आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ताच, आता दुसरंही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोरांची आत्ताही. कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नीटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही, तर पुढे शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत, कुंकड ते झालेले, तुम्ही त्या पिना खोसू ठेवलेल्या आहेत. त्या 10%चं तेच प्रोग्राम. तुम्ही महामंडळाचा विषय काढला, त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत ते महामंडळ कामालाच येत नाही. इतक्या अटी शर्ती घालून ठेवल्यात तुम्ही त्याच्यात मरणाच्या. पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का, ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ. त्याच्या खात्यावर पैसे येतात, तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला. नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची, तर त्याला अटी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे. कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे. आता बँकेमध्ये चक्रा घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे. तुम्हाला किती पोरं दाखवू मी? सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या होत असत्या. पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत, व्यवसाय व्हायला पाहिजे, त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला? पोरं कदरून कर्ज बाजारी झाले. तुला कित्येक बी दाखवून मी तुम्हाला काय दिलं? समज घातलेला नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला, याचा अर्थ असा नाही. पण जे खरं आहे ते आहे. समाज एवढा येणार